सह्याद्रीच्या रानावनात फिरत असताना आपल्याला अचानक असे काही खजाने हाताशी लागतात. शांत दिसणाऱ्या पठाराच्या खाली खूप मोठ्या गुहा अशा ह्या लपलेल्या असतात. सध्या अशीच एक अपरिचित गुहा आपल्याला सापडलेली आहे. ह्या गुहेमध्ये अत्यंत मोठा मंडप आपल्याला बघायला मिळतो. अनेक ठिकाणी वाघबिळं, वन्य प्राण्यांना बसायच्या जागा आणि हे एक प्रकारचं समोर दिसतंय, हे एक प्रकारचं वाघबीळ. अनेक ठिकाणी प्राण्यांना बसण्यासाठी असणाऱ्या अशा शांत शांत जागा आपल्याला दिसतात. अनेक ठिकाणी विष्ठा पडलेली आहे. अशा सुंदर अपरिचित गुहा या माणसाच्या पोहोचेपासून जंगलामध्ये अपरिचित जंगलाच्या वाटांवर अनेक ठिकाणी आपल्याला दिसतात. भटकंतीच्या प्रवासामध्ये आपल्याला असे अनेक खजाने हाताशी लागून ह्यामध्ये अनेक अपरिचित वनस्पती, अपरिचित ठिकाणे आपल्याला उघडकीस येतात. या गुहेच्या शेजारील भागामध्ये अत्यंत खोल, जिथून आवाजही माघारी येत नाही, अशा एवढ्या अंतरावर असणारी एक खोल मोठी गुहा आपल्याला दिसून येते. साधारण 500 ते 600 माणसं या गुहेच्या मंडपाखाली बसतील एवढा मोठा हा गुहेचा मंडप आपल्याला इथे बघायला मिळतो. एक शांत असं दिसणाऱ्या जंगलामध्ये अशा पद्धतीनं खूप मोठ्या हालचाली जंगलामध्ये सुरू असतात. वन्य प्राण्यांच्या निवाऱ्यासाठी याच गुहा ह्या त्यांचे आधार बनत असतात. अशा प्रकारे वन्य प्राणी अनेक ठिकाणी खोदून त्या ठिकाणी आसरा घेतात. रानडुकरे, अस्वले, गवे असे सर्व प्राणी या गुहांचा आसरा घेतात. वर इतकं शांत दिसणारं हे पठार, मावळतीला जाणारा सूर्य, त्याच्या खाली असणारी ही अपरिचित गुहा, अत्यंत मोठी अशी गुहा ही आपल्याला वन्य भागामध्ये आपल्याला अशा गुहा दिसतात. बेसॉल्टच्या दगडांचे अनेक सुटलेले खडक यावरून कसरत करून आपल्याला या गुहांपर्यंत अनेक वेळा पोचायला लागते. पण या गुहांमध्ये गेल्यावर मिळणारा आनंद हा एक खूप अलौकिक आनंद आपल्याला मिळतो. गुहेच्या तोंडाशी कारवीच्या वनांनी जणू त्या गुहेचे गार्डन तयार केलेलं आहे असं आपल्याला दिसतं. खूप सुंदर ह्या अशा गुहा आपल्या अपरिचित साताऱ्याच्या भ्रमंतीमध्ये आपल्याला बघायला मिळतात. वन्य प्राण्यांसाठी आसरा असणाऱ्या या गुहा ह्या त्यांच्या पुरत्याच सीमित राहिल्या पाहिजेत.